सोयाबीन ह्या वर्षी नंबर एक आले बरं का, फ्लिप करायचं. गेल्या वर्षी व्यापाऱ्याला माल विकला काय खर्च न उत्पन्न बरोबर झालं. म्हणजे हे पूर्ण व्हिडिओ काय करावं काय कळणार मला. बोल ना. काय चालू सदा? काय चाललंय? राम राम काका. राम राम राम. सोयाबीन नंबर एक आले बरं का. काय गेल्या वर्षी व्यापाऱ्याला विकलं खर्च न उत्पन्न बरोबर झालं, काहीच उरलं नाही. बघ तू खाजगी व्यापाऱ्याला विकल्यापेक्षा शासनाच्या हमी भाव केंद्रावर का नाही विकत? ते काय असतं शासनाचा हमी भाव? आत्मा कार्यालयामध्ये जायचं, तिथे एटीएम बीटीएम असतात, त्यांना विचारायचं, ते तुला कागदपत्र सांगतील आणि ऑनलाईन करायचं तुला सांगतील. ती राम राम. म्हणायचं सॅम्पल आणलं सोयाबीनचं, त्याच्यासोबत काय भाव लागते बघा बरं. दुसरे बघा सदा पाटील बघा बरं, चेक करा बघा काय म्हणते बघा. टाका टाक माशेर तुम्ही 3200 रुपये भाव दिला. राठोड साहेब, शिरोज साहेब म्हणते यावेळेस 5300 भाव आहे, तुम्ही 3200 घेतला. मॅडम आलेले आहेत. ते सर्व सदा पाटील कागदावर असते, ऍक्च्युअली तेवढा भाव नसते. आम्हाला बी काही 2 रुपये भेटावं लागते, जास्त होत असते. नांगरायला, मोगडायला, पाळी घालायला, पेरायला, फवारायला, काढायला, मळायला, व्हायला किती पैसे गेले हो. 32 ना माझा 3600 रुपये खर्च व्हायला लागला. काम इथून घेतलं ना तरी बसू म्हणतो आपण 2 मिनिटं. सदा पाटील शासनाचं कसं 6-6 महिने वेळ लागतंय. आपलं नगदी कॅश आहे, तुम्हाला ऍडव्हान्स पाहिजे तर काय लगे लगे घेऊन जावं की. नाही मनसुख सेठ, थोडं थांबा. मी काय करतो, विचार करतो आणि जरा थोडा मला वेळ द्या, बघतो काय करायचं. किती भाव देणार तुम्ही मला फायनल सांगा. एक 3600 रुपयापर्यंत देऊ. बघा तुम्ही 5300 3600 मध्ये मला किती फरक पडतोय हो. बघा कोणी घेत असलं तर. 13, 14, 15, 1700 रुपये हो. नाही बघा बघा तुमच्या हिशोबानं बघा. बरं मी विचार करून सांगतो तुम्हाला. त्याने शेती शाळा ठेवली याच गोष्टीवर, आपलं नुकसान होऊ नये. तू जरासा टाइम काढ. माझं काका गेलतो बरं का, मनसुखलाल शेटकडे गेलतो. चल जाऊ आणि काय हो तुला किती ऐकायचं तुला चांगलं वाटलं तर तू ऐक, नाही तर तुझं वापस काम करा बस का. चल जाऊ. नाही इथं ठेव. मला टेन्शन यायला लागलं, नेमकं करावं काय मला लक्षात आहे ना. ते हमी भाव काय काय नाही ऐकते आपण आयुष्यात कधी केलं नाही. आमच्या बापाने जे केलं ते आम्ही केलं ना, आमच्या बापाने आजोबाचं बघून केलं. ते आम्हाला बाकी दुनियादारी काय माहितीच नाही. तू कॅमेरा म्हणायचं, कॅमेरा म्हणायचं सकाळी, कॅमेरा भरू आता सकाळी मला सांगा बरं. साहेब राम राम. मला सांगा किती वेळ बोलायचं, जास्त वेळ नाही. सोयाबीनचं ऑनलाईन करायचं. बरोबर धन्यवाद साहेब. काय अडचण काय मनसुखलाल शेटकडे गेलतो साहेब. तुम्हाला माहिती नाही साहेब. ते हमी भाव काय असतंय ते मला म्हणले जगताप काका की हमी भाव असतंय सरकारने 5300 देणार. त्याच्यापेक्षा एका माणसाचं सजेशन घ्यायचं शेतकऱ्याला देता येत नाही. परंतु हे व्यापारी लोक काय असतात ते मनाने चालवतात. तुम्ही काय करा, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत की बाबा 7/12 आधार, होल्डिंग, बँकेत पासबुक, झेरॉक्स आणि मोबाईल नंबर, एवढं काय करा तुम्ही हावभावाचे आपल्या तालुका लेवलला आपल्याला गव्हर्नमेंटनं स्थापन केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करा, तिथं डॉक्युमेंट द्या आणि तुमचं माल आहे ते तिथं ते तारीख सांगते त्या तारखेला आणून टाका. किती दिवसात पैसे भेटते ना साहेब? मी माल घातल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला भेटतील. बरं कलेक्शन जमा करा चालतंय. गोष्टी केल्या तुम्हाला भेटून जाईल आणि 5 वर्षाप्रमाणे तालुक्याला. तर आपण आज जे आवश्यक शेतकरी जमलेले आहेत, ज्यांनी पेरणी केलेली आहे पण त्यांची बियाणे उगवलं नाही, त्याबद्दल आपण त्यांना बी मार्गदर्शन करू की आपण जी पेरणी केली आहे ती चुकीच्या हवामान
च्या अभावी केलेली असून त्याचे कारण काय नवगुणाचे आपण त्यांना थोडक्यात माहिती देणार. 100 mm किंवा 150 mm पाऊस झाल्यावर तुम्ही पेरणी करावी व बियाण्याची पद्धत पण म्हणजे टोकन पद्धतीने वापर करूनच करावा, जेणेकरून जर पाऊस नाही पडला तर परीक्षण करूनच पूर्ण जमिनीचा पोत प्रमाणे उगवण क्षमतेचं पाऊस पडल्यावरच हे करावे. खूप वर्षापासून आता मॅडम सांगतील तुम्हाला. तुला अजून कसं काय आत्मीयता राहिलं असतं तेच कळलं नाही. तू काय कर, उद्या आपण वाटलं सोबत जाऊया. नमस्कार तुझं काय डॉक्युमेंट आहे, कागदपत्र असेल, सातबारा असेल, मी तुझं आधार गीता कार्ड असेल, दिलराज जावळे, सहाय्यक सॅम्पल असेल, तंत्रज्ञान व्यवस्थापक बँकेचं आत्मा पासबुक विभागात असेल, ते आपण घेऊन जाऊया, काम ऑनलाईन करते. करून घेऊ. आज आपण चालतंय बाया. चांगली माहिती दिली बरं का. लय चांगली माहिती दिली, त्या अगोदर मला माहितीच नव्हतं. राहू द्यायचं. त्याच्यानंतर जेवढ्या पिकलेल्या बिया आहेत त्या तुमच्या समजा निकृष्ट आहेत. बोला की. ते सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्राबद्दल आम्हाला ते कृषी विभागाच्या बीटीएम साहेबांनी माहिती दिली ती. ते म्हणले की खरेदी केंद्रावर जाऊन 7/12/8 आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्या. ते 7/12/8 आधार कार्ड आणले. बरोबर, ओके ओके, चांगला निर्णय तुमचा. ऑनलाईन कारण शासन गेली 5-10 वर्ष झालं हनुभावानं खरेदी केंद्र चालू आहेत भरपूर. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घ्यावा आमची पण हीच इच्छा आहे. तुम्ही आलात ते चांगला केलात, चांगला निर्णय घेतलात. तरी तुम्ही डॉक्युमेंट काय काय आणले ते आमच्या जाधव साहेबांकडे द्या. जाधव साहेब काय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 7/12/8 आधार कार्ड आणलंय बघा. मोबाईल नंबर बी लिहिलाय त्या आधारच्या ह्याच्यावर कॉपीवर. तेवढं आमचं ऑनलाईन करून घ्या सर. तुमचं कधी येईल माझा सर नंबर आता तिथं पुन्हा? 15 दिवस लागतील तुम्हाला. मग चालते मग सर बरोबर आहे डॉक्युमेंट. बघतो किती क्विंटल सर? 25 क्विंटल सर. बरं ठीक आहे, ठीक. बघतो मी ऑनलाईन करून घेतो लगेच. ऍक्शन. अरे मेसेज आला. कट पैसे जमा झाले की. एक नंबर. तसं नाही. अरे सोयाबीनचे पैसे जमा झाले की राव. आईला खरंच शेतकऱ्याला दिला म्हणजे शेतकऱ्याला दिलेले हमीचे भाव आले नाही एकदाचे पैसे अकाउंटला. येस.